बघा, मार्केट बद्दल तुम्हाला काय वाटतं आता? थोडस म्हणजे मार्केट आज काय झालं, कम्प्लीट बाईंग पोझिशनला गेलं. पूर्ण बाईंग झालं मार्केटमध्ये. बाईंग झाल्यानंतर कम्प्लीट हे पूर्ण कम्प्लीट बाईंग होईल अशी काय अपेक्षा नव्हती. गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर जो कालचा क्लोजिंग पॉइंट आहे, गॅप डाऊन ओपन होऊन बाईंग मोमेंटम इथपर्यंत होईल आणि हा गॅप फिल करत आणि तिथून एक रेजिस्टन्स फेस करत. हाचा एक ऍक्च्युली आजचा व्ह्यू असाच होता, पण मार्केटनं काहीतरी वेगळं केलं. म्हणजे ऍक्च्युली मार्केटनं थोडंसं इथं कालच्या क्लोजिंगला थोडंसं हॉल्ट केलं, पण एक बिग कॅन्डल, म्हणजे की बिग कॅन्डल बनवली याच्यामध्ये, बिग कॅन्डल बनवली आणि कालच्या इंट्राडे हायच्या जवळ जाऊन तिथे रेजिस्टन्स घेतला. पण असं पण नव्हतं की मार्केट आता कम्प्लीट बेरिश होईल, किंवा जे काय बाईंग मोमेंटम झालेलं आहे, की जी बाईंगची रॅली झालेली आहे, त्याला पूर्ण जवळजवळ त्यांनी किती पर्सेंट आपण बघू शकतो. आपण बघूयात की किती त्याला कन्झ्युम केलं. फॉर एक्झाम्पल, जर इथनं जरी आपण हा जरी फिबोनाकी जरी लावला इथं, तर जवळजवळ मार्केटनं 0.786 एवढं याला रिट्रेस केलेलं आहे. तर हे काही अपेक्षित नव्हतं मार्केटकडून, कारण एवढी मोठी रॅली झाल्यानंतर, एवढी मोठी बाईंगची रॅली झाल्यानंतर की हे काही अपेक्षित नव्हतं. पण मार्केटनं एक बाईंग रॅली करून परत जवळजवळ 0.786% ह्याला रिट्रेस केलं. फिबोनाची लेवलवरती सपोर्ट घेतला, परत बाईंग झालं. आता एकंदरीत काय होतं तुम्हाला सांगतो. एक चांगली लर्निंग पाहिजे असेल तुम्हाला मार्केटमधनं, तर ज्यांनी इथं कुठं पैसे कमवले असतील त्यांनी परत आपण कमवलेले पैसे घालवण्यासाठी ह्या रॅलीमध्ये पार्टिसिपेट किंवा इथं भाग घेतला नाही पाहिजे. पण काय होतं, आपल्याला असते खूप खाज. आपण काय करतो, इथं जेव्हा बाईंग होते, बाईंग झाल्यानंतर काय याच्यामध्ये पैसे कमवतो. समजा 1000 रुपये कमवले आपण, 1000 रुपये कमवले, 1000 रुपये कमवले समजा, तर आपल्याला काय वाटतं, अरे हे पुढ साईडला जाते आता आणि पुढ साईडला पण एक ट्रेड घेऊयात. आपण इथं पण ट्रेड घेतो, इथं पण पैसे मिळतात. 1000 रुपये मिळाले समजा, आता कम्प्लीट तुमच्याकडे 2000 रुपये झाले, व्हेरी गुड. पण हे 2000 रुपये मिळाल्यानंतर आपण काय करतो, शांत बसत नाही. कारण आपल्याला आता वाटतं की अरे बापरे, मार्केट आपल्या मनाप्रमाणात चालायला लागले आणि आपण चला ट्रेड घेत राहू. पण तसं नसतंय. एकदा बाईंग झाली, परत ही सेलिंग झाली, ही अनपेक्षित सेलिंग आहे. ही सेलिंग अपेक्षित नव्हती. कारण समजा बाईंग जरी झाली, तर बाईंग जो ट्रेंड आहे तो कंटिन्यू होणं अपेक्षित होतं, किंवा हॉल्ट करून एक ब्रेकआउट वरच्या साईडला देणं अपेक्षित होतं. पण तसं नाही झालं, नाही, डायरेक्ट खाली पडलं. तुमच्या नशिबानं तुम्हाला ह्या पुढ साईडच्या ह्याच्यामध्ये काही पैसे भेटले असतील, नशिबानं, तर तुम्हाला वाटतं की आता सगळं काही आपल्या कंट्रोलमध्ये आहे. नंतर आपण अपेक्षित करतो इथे सपोर्ट घेतल्यानंतर मार्केट परत वरती जाईल, असं एकदम हाय लेवलला जाईल, आणि परत आपण कॉल साईडला एंट्री घेऊन जातो. कालचा म्हणजे दिवसभराचा 2000 जो प्रॉफिट झालेला आहे, त्याच्यामध्ये परत एंट्री घेतो. आणि मग असं मार्केट दिवसभर होणार नाहीये, असं खाली वर वर परत खाली परत वर असं होणार नाहीये. मार्केट मार्केट तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालणार नाहीये. ही जी मोमेंटम झाली ह्याच्यामध्येच समजून येतं की मार्केट एक साईडवेज मोमेंटम प्लॅन करत आहे. पण आपण काय करतो, चला अजून एक ट्रेड, पुट कॉल करतो, आणि एकंदरीत ओव्हर ट्रेडिंग करतो. आपण ओव्हर ट्रेडिंग करतो, आणि ओव्हर ट्रेडिंग काय करतो, एकंदरीत आपण एक दिवसभराचा एक लॉस बुक करतो. आणि मेंटॅलिटी पण तशी होऊन जाते आपली, हॅरेस होऊन जातो आपण तसं. सिंपल आहे. आपल्याला दिवसाचा एक टार्गेट सेट करायचं आहे. समजा तुम्हाला एक दिवसाचा टार्गेट सेट करा, प्रॉफिटचं टार्गेट सेट करा. किती प्रॉफिट पाहिजे आपल्याला, समजा प्रॉफिटचं टार्गेट सेट करा आणि एक लॉसचं टार्गेट सेट करा, बरोबर.
प्रॉफिटचं टार्गेट किती असेल, समजा प्रॉफिट असेल तर प्रॉफिटचं टार्गेट, प्रॉफिट पाहिजे असेल तर प्रॉफिटचं टार्गेट तुमचं असायला पाहिजे. प्रॉफिट आहे समजा, प्रॉफिटचं टार्गेट असं तुम्ही असं का समजून घ्या, प्रॉफिटचं तुम्हाला पाहिजे 1,000 रुपये प्रॉफिट पाहिजे. ठीक आहे. लॉस किती पाहिजे, तर आपण लॉस घेऊ शकतो बा 500 रुपये लॉस घ्या. बरोबर, 500 रुपये लॉस घ्या. जर 500 रुपये दिवसाचा लॉस आला तर तुम्ही बंद करावं ट्रेडिंग. आणि प्रॉफिट जरी आला 1,000 रुपये तरी तुम्ही ते बंद करावं लागेल. दिवसभर मार्केट खाली वर असं होण्याची अपेक्षा करून एक मोठी मोमेंटम येईल आणि हावरटपणामुळे आपण काय करतो, मोठे लॉस घेतो. आणि हाच लॉस आपल्याला पश्चाताप करायला होतो. त्यामुळं आजच्या दिवसासाठी तर मला नाही वाटत की तुम्ही त्याच्यामध्ये आता परत ट्रेड घ्यावा, कारण एक साईडवेज मार्केट होण्याची शक्यता आहे. असं म्हणू शकत नाही कन्फर्म की होईलच, पण बस झालं, जेवढा प्रॉफिट घेतला तेवढा ठीक आहे, काही गरज नाही. किंवा लॉस घेतला असेल तर आपल्याला आपल्या रिस्क प्रमाणे लॉस आला असेल तरी बस आहे, ट्रेडिंग बंद करा. खुश राहा, खुश राहा.